नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची प्रथम घटक चाचणी परीक्षा 2025-26 15 ऑगस्ट नंतर आपली ही परीक्षा घेण्यात येईल आणि या परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा. आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर यासारख्या नवनवीन प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. व्हिडिओ आपल्याला उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून सांगा. चला तर मग आपण 9वीची मराठीची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित अभ्यासू. ही प्रश्नपत्रिका आपण वहीत व्यवस्थित लिहून ठेवा, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायला मदत होईल. इयत्ता 9वी मराठी प्रथम घटक चाचणी 2025-26 गुण 20, वेळ 1 तास. प्रश्न पहिला, चौकटी पूर्ण करा. 1. आयुष्याचा पाया भक्कम करणाऱ्या अनुताई वाघ. 2. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे आदिवासी बालक. आ. खालील घटनांचे परिणाम लिहा. अनुताईचे निधन. उत्तर, कोसबाडच्या परिसरातील आदिवासी दुःखी झाले. दुसरं, ताराबाईंचे निधन. अनुताई ताराबाईंच्या संस्थेच्या संचालक झाले. ई. अनुताईंची कार्यक्षेत्रे: बालकल्याण, अंधश्रद्धा निर्मूलन, महिला विकास आणि आरोग्य. प्रश्न दुसरा, खाली दिलेल्या शब्दांसाठी उपमा लिहा 2 गुणांसाठी. 1. विठ्ठल, पंढरीचा चोर. हृदय, बंदीखाना. त्यानंतर आ भाग, कवयित्रीच्या मनातील विठ्ठलाविषयीची भावना. उत्तर, श्री विठ्ठलाने आपल्या मनात कायम रहिवास करावा असे संत जनाबाईंना वाटते. ई भाग, जोड्या लावा. 1. विठ्ठलाला धरले भक्तीच्या दोराने. 2. विठ्ठलाच्या पायी घातली वेळी शब्दरचनेच्या जुळणीने. या पद्धतीने जोड्या कंप्लीट करायच्या आहेत आणि 2 गुण मिळवायचे आहेत. प्रश्न तिसरा, फरक स्पष्ट करा. 1. व्यंगचित्र आणि हास्यचित्र या दोघांमधला फरक स्पष्ट करायचा आहे. पहिलं, व्यंगचित्रात हास्याबरोबर गमतीदार विचार असतो. दुसरं, हास्यचित्रात केवळ हसवणे हा हेतू असतो. 2. व्यंगचित्र मोठ्यांसाठी असते आणि हास्यचित्र लहान मुलांसाठी असते. यासारखे कोणतेही 2 फरक या ठिकाणी लिहायचे आहेत. त्यानंतर वैशिष्ट्ये लिहा. व्यंगचित्राची 4 वैशिष्ट्ये आपल्याला विचारलेली आहेत. बघा त्याचं उत्तर. व्यंगचित्रे हा हास्यचित्राचा पुढचा टप्पा असतो. दुसरं, केवळ हसवणे हा हेतू यात नसतो. 3. व्यंगचित्र आपल्याला काहीतरी सांगू पाहते. आणि 4. यात गमतीदार विचार मांडलेला असतो. प्रश्न चौथा, व्याकरण घटकावर आधारित. बघा पहिलं, व्यतिरेक अलंकार. लक्षण: जेव्हा कोणत्याही काव्यात किंवा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते असे मानले जाते तेव्हा व्यतिरेक हा अलंकार होतो. उदाहरणार्थ, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. ब भाग, शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. 1. गावातील रहिवासी, ग्रामस्थ. 2. व्रताने स्वतःला बांधणारा, व्रतस्थ. क भाग, विरुद्धार्थी शब्द लिहा. अनावृष्टी, अतिवृष्टी. सापेक्ष, निरपेक्ष. ड भाग, समानार्थी शब्द लिहा.
वृद्ध म्हातारा, सुख आनंद, कठिया पुजारी, सी थंडी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या विभागावर आधारित ही प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित अभ्यासलेली. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. यासारखे हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्रथम घटक चाचणी ही प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यात आपल्याला सर्व प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने अभ्यासायला मिळतील. बेस्ट ऑफ लक. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.